पहिली भक्ती देवाला आवडते ती म्हणजे नामाचा उच्चारण करणं, म्हणजे नामस्मरण करणं. म्हणून भगवान परमात्म्याचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. कारण चहुवेदी जाणं साही शास्त्री कारण 18 पुराणे हरिसी. म्हणून त्या नामामध्ये एवढी शक्ती आहे की कितीही वाईट असला, कितीही दुष्ट असला तरी त्याचा उद्धार या नामाने होतो. कारण वाल्मिकी ऋषीचा उद्धार या नामाने झाला. आणि नामात एवढी शक्ती आहे की प्रभू रामचंद्र अवताराला येण्याच्या आधीच त्यांनी रामायण दिलं. कोडियाची कीर्ती वाढली गहन, कोडियाची कीर्ती वाढली ते वाल्मिकी ऋषी सुद्धा म्हणतात. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती. म्हणून हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील. म्हणून राम नामाची लूट आहे बघा. आपल्याकडे जर मकर संक्रांती जवळ आली तर तुम्ही लहान लहान मुलांची लूट करता का? त्याला बोरढाण असं म्हणतात. करता का तुम्ही? आपण काय करतो, काही चॉकलेट वगैरे घेतो, काही काजू घेतो, काही बदाम घेतो, काही बिस्किट घेतो आणि त्या मुलाच्या डोक्यावर टाकतो. आणि ज्याच्या हाती लागलं त्याने ते उशिरा उचलायचं असतं. बरोबर आहे ना? झोपली की जागे? ज्याच्या हाती लागलं त्याने ते लवकर उचलायचं असतं. तसंच देवाच्या नामाची लूट आहे, राम नामाची लूट आहे. आणि ज्याच्या हाती लागलं त्याने ते लवकर उचलायचंय. फक्त फरक एवढाच आहे की काय येण्याच्या आधी उचलायचंय. कारण कबीरजी महाराज म्हणतात, राम नाम की लूट है लूट सके तो राम नाम की लूट है लूट सके तो वरना बाद में पछताएगा प्राण जाएंगे छूट कबीरा प्राण जाएंगे. म्हणून भगवान परमात्म्याचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. ही पहिली भक्ती देवाला आवडते. दुसरी भक्ती देवाला कोणती आवडते ते महाराज सभंगाच्या दुसऱ्या सुंदर नियोजन केलं होतं. 7 दिवसाचे 7 कीर्तनकार, भागवतकार, साऊंड सिस्टीम, मंडप सर्व नियोजन सुंदर होतं. मी त्यांना म्हटलं, दादा तुम्ही नियोजन फार सुंदर केलं, नियोजन फार चांगलं केलं. आता फक्त एकच काम करा, गळ्यात तुळशीची माळ घाला. ते म्हणत, ताई माळ सोडून बोला. ही भक्ती देवा
चालत नाही. साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तुम्हाला एक उदाहरण देते बघा. एका मुलीला पाहायला पाहुणे आले. पाहुणे वगैरे आल्याच्या नंतर घरच्यांचे आचार विचार देणे घेणे सर्व काही ठरलं. पाहुणे आता जेवण करायसाठी बसले. जेवण वगैरे झाले. पाहुणे आता जाण्यासाठी निघाले. दारापर्यंत आले. गाडीपर्यंत आले. गाडीत बसणार. गाडीचं गेट उघडणार. तेवढ्यातच ती मुलगी म्हणाली की मला मुलासोबत बोलायचं आहे. आता महाराज मुलाच्या अंगाला तर घामच फुटला. कारण त्याला म्हटलं पहिलेच भेटत नव्हती. आता इकडून तिकडून भेटली. आता ही बिचारी हुकवती की काय काय माहिती. तो मुलगा त्या मुलीजवळ गेला. म्हणे बोला तुम्हाला काय बोलायचंय. ती मुलगी म्हणाली बघा मी तुमचा संसार एक नंबर करेल. तुमच्या आई वडिलांची चांगली सेवा करेल. तुमच्या मुलांवर चांगले संस्कार टाकेल. पण माझी एक अट आहे. हा म्हणे काय अट आहे. ते म्हणे मी सर्व काही करेल पण तुमच्या नावाचं मंगळसूत्र मी माझ्या गळ्यात घालणार नाही. तुम्ही सांगा व्यवहारात आपल्याला बिन मंगळसूत्राची पत्नी चालते का. तुमच्या गावात चालते वाटते ना. तुम्ही काही बोलू नसते राहिले नेमकं काय समजा. जसं व्यवहारात आपल्याला बिन मंगळसूत्राची पत्नी चालत नाही तसं आमच्या भगवंताला परमार्थामध्ये बिन माळेचा भक्त चालत नाही. म्हणून सर्वांनी गळ्यात तुळशीची माळ घातली पाहिजे. बघा मागे हा जो कोरोना नावाचा आजार आला होता याच्यात पहिल्या लाटेत सांगितलं जे लोक मांसाहार करतील त्यांच्यामध्ये कोरोनाची प्रतिकार शक्ती कमी राहील. मग लोकांनी ते खाणं सोडून दिलं. फुकाचं वाटणं सुरू केलं. मग दुसरी लाट आली. तिच्यामध्ये सांगितलं जे लोक मांसाहार करतील त्यांच्यामध्ये कोरोनाची प्रतिकार शक्ती जास्त राहील. आता हे काही माळकऱ्यांनी ऐकलं आणि हे ऐकल्यानंतर काही माळकऱ्यांनी सुद्धा माळा तोडल्या. कारण आपण वाचलो पाहिजे म्हणून आपण जगलो पाहिजे म्हणून. आता देवाला म्हणा कोणती लाटही येऊ देऊ नको आणि कोणता आजारही येऊ देऊ नको. पण यदा कदाचित आलास तर आधी ज्यांनी माळा तोडल्या त्यांना घेऊन जा. कारण देवावर आपला विश्वास पाहिजे. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ. कारण एकदा गळ्यात तुळशीची माळ घातली की ती परत कधी काढायची नसते. पण आमच्याकडे काही लोक गळ्यात तुळशीची माळ घालतात पण नेमका रविवार आला ती माळ काढून टाकतात. कशासाठी काढतात काय माहिती. मला सांगा तुमच्याकडे जर एखादा माणूस मरण पावला तर त्याच्या तोंडात तुळशीचं पान ठेवतात की कोंबडीचं फक ठेवतात. इकडे काय ठेवतात. तुळशीचं पानच ठेवतात ना. महाराज म्हणतात मग मेल्यानंतर जर आपल्या तोंडात तुळशीचं पान जातच असेल तर जिवंतपणे अंगावर तुळशीची माळ घालायला काय हरकत आहे. म्हणून सर्वांनी गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली पाहिजे. कारण कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. तुळशी काष्ठाची माळ गळा घालावी निर्मळ. तुळशी माळ घाली गळा त्यासी भेटेल सावडा. कारण गळ्यामध्ये सोनं घाला. गळ्यामध्ये सोनं घाला. ते अहंकार दाखवल्याशिवाय राहणार नाही. पण गळ्यात तुळशीची माळ घाला. गळ्यात तुळशीची माळ घाला. सर्व जग रामकृष्ण हरी म्हणून वाकल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण हरी म्हणून वाकल्याशिवाय राहणार नाही. गळ्यामध्ये सोन्याची माळ घाला. गळ्यामध्ये सोन्याची माळ घाला. चोर लक्ष ठेवेल. पण गळ्यात तुळशीची माळ घाला. गळ्यात तुळशीची माळ घाला. देव लक्ष ठेवेल. म्हणून प्रत्येकाने आपल्या गळ्यात तुळशीची माळ घातली पाहिजे. ही दुसरी भक्ती देवाला आवडते. विठ्ठल तिसरी भक्ती देवाला आवडते ती म्हणजे गोपी चंदन टिळा. कपाळाला गंध लावलं पाहिजे. पण जसं आपण कपाळाला गंध लावतो तसं आपण वागलं सुद्धा पाहिजे. नाहीतर का एका गावात भागवत कथा सुरू होती. एक माणूस दररोज पांढरे कपडे वगैरे घालून कपाळाला गंध लावून गळ्यात माळा घालून कथा कीर्तनांमध्ये येऊन बसायचा. एक दिवस त्या माणसाच्या घरची बाई कथाकार महाराजांजवळ गेली. महाराज माझ्या घरच्या माणसाला काही समजून सांगा बरं. महाराज म्हणत ताई तुमच्या घरच्या माणसाला काहीच समजून सांगायची गरज नाही. कारण तुमच्या घरचा माणूस दररोज कथा कीर्तनांमध्ये येतो. कपाळाला गंध लावतो. गळ्यात माळा घालतो. ती बाई म्हणे महाराज तुम्ही माझ्या घरच्या माणसाच्या कपाळाच्या गंधाकडे जाऊच नका. म्हणे का बरं. म्हणे माझ्या घरचा माणूस दररोज कीर्तनाला आला की लोकांच्या नवीन नवीन चपला चोरून घरी आणतो.
आता हे असं जर आपण केलं तर हा त्या गंधाचा अपमान आहे. काही काही लोक कीर्तनात येतात पण नेमके कीर्तनात असे बसतात की जिथून कीर्तनकारही दिसला पाहिजे आणि चप्पलही दिसली पाहिजे. कधी कीर्तनकाराकडे पाहतात, कधी चप्पलकडे पाहतात, पण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. काही काही लोक तर असे आहे महाराज की घरून कीर्तनाला येतात पण घरून कीर्तनाला येताना पायात काही घालून येत नाही, मात्र कीर्तन झाल्यानंतर इकडून जाताना खाली जात नेमकी कुणाची ना कुणाची घालून जातात. कारण ते त्याच्यासाठी बसलेले असतात. कधी एखादं सप्ताह होतो, कधी एखादं कीर्तन होतं. पण जसं आपण कपड्याला गंध लावतो तसं आपण वागलं सुद्धा पाहिजे. कारण चेहरे पर क्रीम लगाओ या ना लगाओ, चेहरे पर क्रीम लगाओ या ना लगाओ, लेकिन माथे पर भगवा तिलक जरूर लगाओ ताकि अपने आप सुंदरता बढ़ जाएगी, ताकि अपने आप सुंदरता बढ़ जाएगी. माथे का तिलक कभी हटेगा नहीं, माथे का तिलक कभी हटेगा नहीं, और जब तक जिंदा हूँ और जब तक जिंदा हूँ तब तक महाकाल का नाम कभी मुंह से हटेगा नहीं, कभी मुंह से हटेगा नहीं. म्हणून प्रत्येकाने आपल्या कपाळाला गंध लावलं पाहिजे. ही तिसरी भक्ती देवाला आवडते. विठ्ठल चौथी भक्ती देवाला आवडते ती म्हणजे हृदय कडवडा वैष्णवांचा, वैष्णवांवर प्रेम करणं. मग वैष्णव कुणाला म्हणतात तर वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. ज्यानं या संसारावरचं प्रेम काढून देवावर लावलं त्याला वैष्णव असं म्हणतात. मग वैष्णव या संसारावरचं प्रेम काढून देवावर का बरं लावतात? कारण या संसारातले लोक स्वार्थी आहे. कसे स्वार्थी आहे? जोपर्यंत आपल्याच्यानं घरात कामधंदा होत नाही, जोपर्यंत आपल्याच्यानं घरात पैसा कमावला जातो, जोपर्यंत आपल्याच्यानं घरात कामधंदा होतो तोपर्यंतच आपल्याला घरात दारात किंमत असते. कारण धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा. पैसा असला की लोक म्हणतात तो आपल्या आत्याचा, माम भावाचा, कुणी सांगतात. कारण पैसा आहे. जोवर हात ओला तोवर मैत्र भला. जोपर्यंत पैसा असतो तोपर्यंत मित्रमंडळी जवळ असतात. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत गाडीचे नाही बाबू. कारण कबीरजी महाराज सुद्धा म्हणतात सब ही पैसो की भाई दिन का साथ नाही कोई. आमचे तुलसीदासजी महाराज सुद्धा म्हणतात सुर नर मुनी सब की यही रीती स्वार्थ लागी करही सब प्रीती. या जगात कोणी कुणाचं नाही. मग आपला आहे तरी कोण? तर या जगात फक्त देवच आपला आहे. ओ पालनहारे निर्गुण न्यारे तुमरे बिन हमेरा कोन नहीं, तुमरे बिन हमेरा कोन नहीं. या जगात देवाशिवाय कोणी कोणाचं नाही. म्हणून ते वैष्णव या संसारावरचं प्रेम काढून देवावर लावतात. त्या वैष्णवांवर आपलं प्रेम असलं पाहिजे. ही चौथी भक्ती देवाला आवडते. पाचवी भक्ती, शेवटची भक्ती देवाला कोणती आवडते ते महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात. आषाढी
वारीची वारी करणं. तुम्ही म्हणसाल ताई आषाढी कार्तिकी पंढरपूरचीच वारी का? तर बघा या देशात अनेक ठिकाणं असतील पण वारी करणारे वारकरी फक्त आपल्याकडेच आहे. आपण जर दुसरीकडे गेलो आणि वारी हा शब्द काढला तर ते लोक कोर्टाची वारी समजतात. त्यांना ही वारी माहिती नाही. मग ती वारी आपण केली पाहिजे. आषाढी कार्तिकी पंढरपूरचीच वारी का? काशीची का नाही? मथुरेची का नाही? द्वारकेची का नाही? तर महाराज म्हणतात मी सर्व ठिकाणं पाहिले पण पंढरपूर सारखं ठिकाण या जगात नाही. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र म्हणून वाराणसी गया पाहिली द्वारका परी नाही तुका पंढरीच्या. फक्त जगद्गुरु तुकोबा रायच म्हणतात असं नाही तर सेना महाराज सुद्धा म्हणतात ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर ऐसे पाहता निर्धार नाही कोठे. असा देव या जगात कुठे नाही. आपण वारी केली पाहिजे. कारण वारी कोण करतं तर वाडवंटापासून महाद्वारापर्यंत सूरवरांची दाटी उभे जोडून हात. ते सूरवर ते मुनीवर सुद्धा वारीची इच्छा करतात म्हणून आपण वारी केली पाहिजे. वारीचा आनंद किती आहे तर आनंद तेथीचा मुखियासी वाचा बहिरे ऐकती काणी रे आंधळ्यासी डोळे पांगड्यासी पाय तुका म्हणे वृद्ध होती तरणे. याचा अर्थ काय? एखाद्या माणसाला जर दिसत नसेल आणि त्याला जर अचानक दिसायला लागलं तर त्याला किती आनंद होईल. त्या आनंदाचं वर्णन आपण करू शकत नाही. तसं पंढरपूरच्या आनंदाचं वर्णन आपण करू शकत नाही. म्हणून हेच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी सुकोने दिले. सर्वांनी एकदा हात वरती करा. सर्वांनी विठोबा पहिलं म्हणजे आपण मुलगी वाचवली पाहिजे आणि दुसरं म्हणजे आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे. पहिलं म्हणजे मुलगी वाचवली पाहिजे. का बरं मुलगी वाचवली पाहिजे? कारण आधीच्या काळात बऱ्याच लोकांनी मुलींचे गर्भपात केले. सेना महाराज त्यावेळेला त्या लोकांना म्हणाले होते की भ्रूणवैर हत्या नका उगवू सूड पुढे होईल जड भोगावे. सेना महाराज त्यावेळेला त्या लोकांना म्हणाले होते की तुम्ही आज जरी मुलींचे गर्भपात करताय पण उद्या मुलींची संख्या कमी होईल. उद्या मुलांना मुली मिळणार नाही. उद्या तुम्ही ते भोगून देसाल असं सेना महाराज त्यावेळेला म्हणाले होते. आणि मला असं वाटते नक्कीच आज मुलींची संख्या कमी झाली, मुलांना मुली मिळत नाही म्हणजे नक्कीच आपण ते भोगून
देतोय, केले कर्म झाले त्याची भोगा आली. म्हणून घरात जर तुम्ही खूप देवाची पूजा करत असाल, देवाला स्नान घालत असाल, देवाला वस्त्र घालत असाल, देवाला गंध लावत असाल, देवाला माळा घालत असाल, देवाची आरती करत असाल, देवाला 56 प्रकारचा भोग नैवेद्य दाखवत असाल, पण हे सर्व करत असताना तुम्ही जर इकडे सोनोग्राफी करून गर्भातल्या मुलीला मारत असाल तर तुम्हाला या परमार्थाचं किंचितही पुण्य प्राप्त होणार नाही. कारण महाभारत म्हणते यात पापम ब्रह्म हत्यायाम द्विगुणम गर्भपातके प्रायश्चित्तम नशस्त्यासी सस्त्यास त्यागो विधीयते. एखाद्या वेळेस ब्रह्म हत्येच्या पापाला प्रायश्चित्त आहे, पण भ्रूण हत्येच्या पापाला प्रायश्चित्त नाही. म्हणून मुलगी वाचवा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा पहिली मुलगी झाली होती तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते, पहिली बेटी तूप रोटी. जेव्हा गाडगे बाबाला पहिली मुलगी झाली होती तेव्हा गाडगे बाबा म्हणाले होते, पहिली बेटी धनाची पेटी. म्हणून मुलगी वाचवा, मुलगी शिकवा. मुलीमुळेच वंश वाढतो. मुलगीच देते आई वडिलांना आधार. मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी. सुखी संसाराचे सूत्र कन्येलाच माना पुत्र. नाक तोंड बंद केल्यावर शरीराला श्वासाची जी गरज असते, काळ्या कुट्ट अंधारात प्रकाशाची जी गरज असते, शरीरातल्या रक्ताला वाहण्याची जी गरज असते, तडफडणाऱ्या जीवाला पाण्याची जी गरज असते, गरीबाच्या घराला चुलीची जी गरज असते, प्रत्येकाच्या आयुष्यात मुलीची तीच गरज असते. प्रत्येकाच्या आयुष्यात मुलीची तीच गरज असते. म्हणून ज्या घरी मुलगी जन्मली त्या घरी लक्ष्मी आली. बेटा बेटी आहे समान, दोघांनाही शिकवून करूया महान. जर मुलगा आहे वारस तर मुलगी आहे पारस. नको पैसा नको सोने चांदी, मुलींना पण द्या शिक्षणाची संधी. लेक वाचवा, लेक वाढवा, लेक घडवा, राष्ट्र घडवा. मुलगा जर वंशाचा दिवा आहे, मुलगा जर वंशाचा दिवा आहे तर मुलगी ही त्या दिव्याची वात आहे. म्हणून मुलगा मुलगी भेद नको आणि मुलगी झाली खेद नको. आता मनाशी ठरवलं पक्क, शिक्षण आहे फक्त मुलींचा हक्क. म्हणून स्त्रियांना द्या इतका मान की वाढे आपल्या देशाची शान. नारी शक्ती जगात भारी, का समजता तिला विचारी. बघा, जर मुलगीच नसती तर या संसाराची रचना झाली नसती. अगर संसार में बेटी ही ना होती, अगर संसार में बेटी ही ना होती तो इस संसार की रचना ही ना होती, तो इस संसार की रचना ही ना होती. म्हणून मुलगी वाचवली पाहिजे. कारण तू कुलस्वामिनी अंबाबाई, तू झाशीची ती राणी, तुझ्या या रूपात अवतरली ज्ञानेश्वरांची मुक्ताई. सरस्वतीच्या रूपात आली ती फुलेंची सावित्री. तू जिजाऊ, तू अहिल्या, तू सती, तू पार्वती. तुझ्या या स्त्री रूपाने झाली जीवनाची प्रगती. म्हणून आपली मुलगीच आपली दुर्गा आणि अंबा. त्यामुळे तिचे प्रत्येक स्वप्न रंगवा आणि स्त्री भ्रूण हत्या थांबवा. पण तरीही आज लोकांना मुलगा झाला की आनंद होतो, मुलगी झाली की लोक नाराज होतात. पण आदिशक्ती मुक्ताबाई, मीराबाई, जनाबाई, कान्होपात्रा, सावित्री माता, जिजामाता, राधाजी, सीताजी, झाशीची राणी अशा बऱ्याच महान स्त्री शक्ती होऊन गेल्या. पण तरी आज या जगात मुलांना मान आहे, मुलींना मान नाही. बेटी का सम्मान जगत में, बेटी का कोई मान नहीं. मुझे बताओ दुनिया वालों, बेटी क्या संतान नहीं, बेटी क्या संतान नहीं, बेटी क्या संतान नहीं. मुलीला जन्माला येऊ द्या, कारण मुलगीच नसेल तर आई कशी, बहीण कशी, सून कशी, पत्नी कशी, आत्या कशी, आजी कशी, मावशी कशी. कारण मुलगीच एवढे रूप धारण करते. भावाला जर बहीण नसेल तर रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीशिवाय भावाचा हात रिकामा वाटतो, खाली वाटतो. पण आज लोक रक्षाबंधनचा विचार करत नाही आणि भाऊबीजचा विचार करत नाही. बेटा क्या लेकर आया है, बेटी क्या नहीं लाई है. बहना के बिन भाई के देखो सूनी रहे कलाएं, सूनी रहे
मुली वागवताय, मुलाचे कर्तव्य मुली पूर्ण करतात, मग मला सांगा मुली काय मुलासारख्या नाहीत का? मुलगा जर जन्माला आला तर तुमच्या एकाच कुळाचा उद्धार करेल, पण मुलगी जर जन्माला आली तर तुमच्या अनेक कुळाचा उद्धार करेल. बेटा तारे नहीं कुल को बेटी तीन को तारती है, माता पिता ना नानी के सपनों को वो संवारती है, सपनों को वो संवारती है. बिन बेटी के दुनिया वालों होगा कन्यादान नहीं, मुझे बताओ दुनिया वालों बेटी क्या संतान नहीं, बेटी क्या संतान नहीं, बेटी क्या संतान नहीं. मुलगा तरी तुम्हाला एखाद्या वेळेस सोडून जाईल, पण मुलगी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. पण ज्या दिवशी तुम्ही मुलीचं लग्न करसाल त्या दिवशी ती फक्त तुम्हाला घरानं सोडते, पण मनानं ती तुम्हाला कधी सोडत नाही. बेटा साथ छोड़ भी देगा, बेटी साथ न छोड़ेगी, छोड़ेगी जिस दिन वो नाता दो दो कुल से नाता जोड़ेगी. कन्यादान से बढ़कर जग में दूजा कोई दान नहीं, मुझे बताओ दुनिया वालों बेटी क्या संतान नहीं, बेटी क्या संतान नहीं, बेटी क्या संतान नहीं. म्हणून पहिलं म्हणजे मुलगी वाचवली पाहिजे विठ्ठल. आणि दुसरं म्हणजे आई वडिलांची सेवा केली पाहिजे, कारण आई वडिलांचं आपल्या मुलावर खूप प्रेम असते. कारण आईच्या बाबतीत तर असं आहे, बाळांत बाळ अधिक अंत. एकतर तुला तुझं बाळ मिळेल, नाहीतर तुझा अंत सुद्धा होऊ शकतो. पण ती आई म्हणते बाळ तर बाळ आणि अंत तर अंत. आपल्याला जन्म देताना तिने तिच्या शरीराचा सुद्धा विचार केला नाही, कारण माऊली म्हणतात अंगा मनाची संपत्ती वेचोनी करी बाळाची पाळती, परी उबग नाही स्थिती न पाहे माय. म्हणून त्या आई वडिलांची सेवा आपण केली पाहिजे, कारण आपल्या जीवनात आई मायेचा सागर आहे तर बाप दयेचा समुद्र आहे. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. तडपत्या ओढात रख रख त्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तुला उपवास, ओल मातीतून चालताना उडविले काटचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई मायेचा सागर हे जीवनाकार. आई मायेचा सागर हे जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. जीवनाकार.
आपण आपल्या जीवनात केल्या तर आपण देवाला आवडतो. ते महाराज अभंगाच्या शेवटचं चरण. परमपूज्य जती. बघा, अभंगाचा भावार्थाचाच असेल असं मी तुम्हाला म्हणत नाही. जसं भगवान परमात्म्याने मला बुद्धी दिली त्यानुसार मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सर्व मायबाप, संत सज्जन, श्रोते मंडळी, तुम्ही सर्वांनी शांतपणे बसून कीर्तन ऐकलं म्हणून तुमच्या सर्वांचे आभार. सर्व बाल गोपाळ मंडळी असतील, सर्व मुली असतील, पूर्ण महिला मंडळ असेल, गायनाचार्य, टाळकरी, माळकरी, मृदंगाचार्य, विणेकरी, साऊंडवाले दादा असतील, तसेच ज्यांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या भेटीचा दर्शनाचा योग आला ते आमचे हरिभक्तपरायण शांताराम काका असतील, तसेच आमचे दादा असतील, दादांचे सुद्धा आभार. एकदा सर्वांनी हात वरती करा, सर्वांनी भजन करा. ओम गजानन नमो गुरु गजानन you
सर्वांचे आभार मानते आणि झालेली सेवा ही भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करते. ज्ञानेश्वर माऊली माऊली सर्व